नमस्कार मंडळी, रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. काल एक व्हिडिओ प्रचंड गाजलेली आहे. एक महिला एका स्टोअर्समध्ये गेलेली असती. महादेव स्टोअर्स त्या एका स्टोअर्सचं नाव असतं. त्या स्टोअर्समध्ये गेली असती तर तिला काय वस्तू आणायची असतील त्यामुळे ती स्टोअर्समध्ये गेली असते. तर तिथला तो जो व्यक्ती होता महादेश म्हणून, त्या व्यक्तीनं त्या महिलेचं नाव होतं विमल मतकर म्हणून त्या महिलेचं नाव आहे. मराठी आहेत त्या व्यक्तीनं असं सांगितलं की तुम्ही मराठीमध्ये बोलायचं नाही, तुम्ही मारवाडीमध्ये बोलायचं. तर ती 3 वेळा विचारते का, याचं उत्तर काय, कशासाठी आम्ही मराठीमध्ये बोलायचं नाही, मारवाडीतच का बोलायचं. तर ते असं सांगतो की BJPची सत्ता येणार आहे, आमची सत्ता येणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मारवाडीतच बोलायला लागेल. म्हणजे हे काय उत्तर झालं का? हे उद्धटपणाचं उत्तर झालं मला तर वाटतं. असं बोलून तुम्ही काय साध्य केलं? आता BJP सत्ता तर तुमची येतच आहे, उद्या शपथविधी होणार आहे, त्यामुळे सत्ता येणारच आहे. त्यामुळे सत्ता येताच तुम्हाला असं काय व्हायला लागलं, अशी काय तुम्हाला मस्ती चढायला लागली की तुम्ही अशा पद्धतीनं मराठी माणसाशी वागायला लागला, अशा पद्धतीने तुम्ही मराठी माणसाशी बोलायला लागला. म्हणजे जशी BJP सत्ता येते तशी पहिले धर्माचं राजकारण होत होतं, आता भाषेचं राजकारण होते काय, ह्यात शंका घ्यायला जागा आहे. तर मराठी माणसानंच तुम्हाला ह्या गुजराती मला मारवाड्यांना मोठं करायचं काम केलं. तुमचं धंदे आहेत, उद्योगधंदे आहेत. बरेच लोंढ गुजराती म्हणा, मारवाड्यांचं म्हणा, परदेशातून सगळ्यात जास्त लोंढ जर कुठे येत असतील तर ते महाराष्ट्रात येत असतील. आणि या सर्वांना मोठं करायचं काम बॉलिवूडला म्हणा, तुमचे बरेच जण आहेत, त्यांना मोठं करायचं काम हे मराठी माणसाने केलं. आमदार खासदार आहेत, आता तिथं आमदार आहेत, पराक्षा आहेत आमदार, मंगलबाबात लोढा आमदार आहेत, अशी बरीच आमदार आहेत मारवाड्यांची. त्या मारवाड्यांना आमदार करायचं काम ही मराठी माणसाने केलं. तिथं 10, 15, 20 हजार मतदार आहे मारवाडी, पण सगळ्यात जास्त मतदार तिथं मराठीच आहे. 60 ते 70% प्रत्येक मतदारसंघात मराठीच मतदार आहे. मग असं असताना तुम्ही या अशा पद्धतीने का बोलताय, कशासाठी बोलताय? मराठी माणसाची अस्मिता तुम्ही का धोकावताय, मराठी माणसाची भावना का धोकावते? प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असतो. जसं तुम्हाला तुमच्या भाषेचा अभिमान, तसं आम्हालाही आमच्या भाषेचा अभिमान आहे, आणि ते असायलाच पाहिजे, सर्वांना असायला पाहिजे. त्यात काही दुमत नाही, त्यात काय वावगं आहे. आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान असायला पाहिजे, आपल्याला आपल्या राज्याचा अभिमान असायला पाहिजे. तुम्हाला जसं तुमच्या राज्याचा अभिमान आहे तसं आम्हाला पण आमच्या भाषेचा आणि राज्याचा अभिमान आहे. आता मस्त सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, पण हेच सरकार आल्यापासून मराठी आणि गुजराती मारवाडी वाद लागायला आत्तापासून सुरुवात झालेली. म्हणजे उद्या आता यांचं सरकार आल्यानंतर काय होईल मी काही सांगू शकत नाही. तर अशा पद्धतीचं घडत असेल हे सगळं चुकीचं आहे. आता मनसैनिक कायमच पहिल्यापासून मराठी भाषेच्या अस्मितेसाठी कायमच पुढारलेली असती, पुढे येत असते. काही जर मराठी अस्मितेचा विषय आला की मनसैनिक पहिला पुढे असतो, शिवसेना पुढे असते. आता मराठी पाट्या काढण्याचं काम, इंग्लिश पाट्या पाडण्याचं काम बरीच आंदोलनं मनसैनिकांनी मनसेने केलेली आहेत, आणि त्याच्यामध्ये वादावाद झालेले, भांडणं पण झालेली आहेत. आता कालच्याच त्या व्यक्तीला मनसैनिकांनी लगेच चोप दिला आहे, त्याला मार द्यायचं काम केलेलं आहे की महाराष्ट्रात मराठीच भाषा चालणार हे त्याला सांगितलं असेल, त्यानं माफी पण मागितली वाटतं. ही अशा पद्धतीचे वक्तव्य करून वाद लावायचंच काम आहे असं मला वाटतं. तर 2 पक्षांना संपवण्याचं काम ह्या 2 कुणी केलं हे सगळ्यांना माहिती. 2 पक्ष कुणी संपवले, कशा पद्धतीने 2 पक्ष संपलं हे सर्वांना माहिती आहे. आता एका वर्षाच्याच मागं मुंबईतच मला वाटतंय मराठी माणसाला घर मिळू नये म्हणून एका मारवाड्यानं त्यांना घर दिलेलं नाही. ती मराठी व्यक्ती आहे त्याच्यामुळे ती घर दिलं नाही. त्याचं असं म्हणणं, ही मराठी व्यक्ती ह्यांना आम्ही घर देणार नाही. असा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता बघा. एका वर्षाच्या पूर्वी तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे. मग अमिताभ बच्चन यांनी पण काहीतरी वक्तव्य केलं होतं असंच, की आम्ही हिंदीमध्येच बोलणार असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांना माफी मागायला लागली होती. म्हणजे तुम्हाला मोठं केलं कोणी? मराठी माणसानंच केलं. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मराठी माणूस आहे, त्यांनीच तुम्हाला मोठं केलं. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने मराठी माणसाशी वागत असाल
महाराष्ट्रात येऊन तुम्ही अशा पद्धतीने गप्पा मारत असता तर महाराष्ट्र हा कदापि सहन करणार नाही आणि मराठी माणूस पण हा कदापि सहन करणार नाही. भले तुमच्या हातात आत्ता सत्ता असू द्या, आत्ता वरती सत्ता BJPचीच आहे. कोण सत्ता चालवते सगळ्यांना माहिती. महाराष्ट्रातली बी सत्ता कोण चालवते, कशामुळे चालवते, 2 पक्ष कोणी फोडलं हे सर्वांना माहिती. शिवसेना राष्ट्रवादी संपवण्याचं काम कोणी केलं, मराठी अस्मितेचे पक्ष म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये एक स्थानिक पक्ष अस्मितेचा असतो, स्वतःच्या अस्मितेचा असतो प्रत्येक राज्यामध्ये. ते पक्ष संपवण्याचं काम कोणी केलं हे सगळ्यांना माहिती, काय सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे जास्त गप्पा मारू नका, जास्त गप्पा हाणायचं काम नाही. जरी तुमची सत्ता आली असली तरी महाराष्ट्रात मराठी भाषाच चालणार. महाराष्ट्र आणि मुंबई ही मराठी माणसांचीच राहणार. तुम्ही कितीही काही बोलला तरी मुंबई मराठी माणसाचीच राहणार आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाच चालणार. मनसेचं जे आंदोलन आहे म्हणा, मनसेची जी काम करण्याची पद्धत आहे म्हणा, ह्या बाबतीत 1 नंबर आहे. मनसे ठोकून काढते सर, मनसे थांबत नाही. असं काय दिसलं की मनसे तडाखा दिल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाच चालणार, हेच आम्हाला यातून सांगायचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.